Hi, good morning, everyone. Am I audible? Yes, sir. Okay, fine. The students with other names, kindly change your names. तुमचे नाव ओरिजिनल जे आहे ते मेन्शन करा. दी रिअलमी, दी RXM काइंड ऑफ तुम्हाला मीटिंग मध्ये तुमचे ओरिजिनल नावच दाखवावे लागतील. काइंडली चेंज युअर नेम्स, राइट? Because attendance is also submitted, right? At the end of sessions. That's fine. Okay. Change your names. Today is the first session. We are starting with soft skills, right? तुम्हाला सगळ्यांना इन्फॉर्मेशन आलीच असेल की आपण प्रत्येक शनिवारी सॉफ्ट स्किलची सेशन्स घेणार आहोत, राईट? इन दॅट वी विल लर्न अबाउट कम्युनिकेशन, लिडरशिप, काइंड ऑफ टाइम मॅनेजमेंट मॅट्रिक्स, राईट? बऱ्याच गोष्टी आपण शिकणार आहोत. नाव व्हॉट आय वॉन्ट फ्रॉम युअर साइड की तुमचं अटेन्शन, सिरियसनेस, डेडिकेशन, राईट? या सगळ्या गोष्टी मला महत्वाच्या आहे. कीप युअर नोटबुक्स विथ यू, की जेणेकरून तुम्हाला काही महत्वाचं जर नोट डाऊन करायचं असेल तर ते तुम्ही नोट डाऊन पण करू शकाल, राईट? कॅमेराज ऑन करा. स्विच ऑन युअर कॅमेराज. अजून पण बरेच स्टुडंट्स आहे की ज्यांनी नाव चेंज नाही केलंय. काइंडली चेंज युअर नेम्स, राईट? वी विल स्टार्ट ऑन टाइम फ्रॉम नेक्स्ट सेशन ऑनवर्ड्स, राईट? आपण प्रॉपरली टायमिंगला स्टार्ट करत जाऊया. 1 तास भेटतो आपल्याला सेशनचा, ठीक आहे? We have students from MIT College Rotegaon. We have students from Sanjeevani, right? We have students from Yeola. So 3 months duration, 3 महिन्यांचा कोर्स असेल. I will give some basic details of what we are going to study, right? 3 महिन्यांचा कोर्स असेल. ड्युरेशन विल बी ऑफ 3 months and in each Saturday on 8 o'clock in morning we will be meeting for session and 8 ते 9 आपला ड्युरेशन असेल प्रत्येक शनिवारी, ठीक आहे? And for example, if there are certain sessions in which I will be giving you notes in PDF, right? त्याच्या प्रिंटआउट्स तुम्ही काढायचे आहेत. कधी कधी मी होमवर्क पण देऊ शकतो. नाउ दिस इज द फर्स्ट सेशन. आय विल जस्ट बी इंट्रोडक्टरी. आपण एक बेसिक पासून सुरुवात करूया. कम्फर्टेबल लँग्वेज असेल, असं काही नाही की खूप हाय लेवलची इंग्लिश यूज करायची, नथिंग लाईक दॅट. डोंट वरी, बी कम्फर्टेबल, ठीक आहे? काही जर प्रश्न विचारले, काही जर तुम्हाला अडचण असेल किंवा तुम्हाला काही सांगायचं असेल तर तुम्ही मेसेजमध्ये पण सांगू शकता किंवा हँड रेज करू शकता. हँड रेज इन द सेन्स नॉट इन व्हिडिओ लाईक दिस, कारण की मी सर्वांना नाही बघू शकते. आय कॅनॉट सी एव्हरीवन ऑन माय स्क्रीन, राईट? तो काही जर वाटलं तुम्हाला काही विचारायचंय तो रेज युअर हँड इन युअर मोबाईल ऑर एनी लॅपटॉप, व्हॉट एव्हर यू आर युझिंग, ओके? अँड डोंट हेजिटेट. काही प्रश्न आला, एखाद्या सब्जेक्ट बद्दल तुम्हाला विचारायचंय, काही अडचण असेल, काही ऍडिशनल इन्फॉर्मेशन तुम्हाला त्यामध्ये पाहिजे असेल तर यू कॅन आस्क एनी टाइम. डोंट वरी अबाउट एनिथिंग, ठीक आहे? सगळ्यात पहिली भीती असते ना की घाबरतो आपण, राईट? वी आर अफ्रेड ऑफ आस्किंग लोग क्या कहेंगे, राईट ना? काइंड ऑफ सिनेरियो. तो लोग क्या कहेंगे छोड़ दो उसको. तुम्हाला काय वाटतं ते महत्वाचं आहे, ठीक आहे? ओके. 30 पार्टिसिपंट्स जॉईन झालेत, ठीक आहे? टुडे आय एम ऍडमिटिंग यू, बट नेक्स्ट सेशन ऑनवर्ड्स आपण असं करूया, ऑटोमॅटिक ऍडमिशन होऊन जाईल तुमचं, तुम्ही जॉईन केल्या केल्या, ठीक आहे? दिस इज द फर्स्ट सेशन, सो वी विल वर्क ऑन इट, ठीक आहे? ओके. सो आय एम युअर ट्रेनर फॉर सॉफ्ट स्किल. आपण म्हणतो की चलो आपण पूर्ण आठवड्याभरात बरंच टेक्निकल नॉलेज शिकतो, राईट? वी आर लर्निंग सो मच ऑफ टेक्निकल नॉलेजेस, पायथॉन, जावा, एव्हरीथिंग, राईट? ॲज वी आर फ्रॉम IT सेक्टर, कम्प्युटर सेक्टर. बट व्हॉट हॅपन्स ऍक्च्युअली की in life, whenever we move forward, right, in career or in job, in personal life, professional relations, right, काय होतं की आपलं नॉलेज एका बाजूला असतं आणि बऱ्याच अशा गोष्टी असतात की त्या इम्पॅक्ट करतात आपल्या करिअरवरती, इव्हन ऑन आवर लाईफ, आपल्या आयुष्यावरती पण इम्पॅक्ट करत असतात. बिकॉज यू नो दॅट ओनली सेक्युरिंग मार्क्स or only writing papers and getting a technical knowledge in some part at certain in field
एव्हरीवेअर, नॉट इन जस्ट कम्प्युटर. कुठल्याही ठिकाणी आपण जर एखादी गोष्ट शिकतोय, तिचं प्रॉपर ऍप्लिकेशन आपण करणं गरजेचं असतं. यू नो दॅट, राईट? कारण शिकतो तर प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक स्टुडंट शिकतो. बट पुढे जाण्यासाठी, फॉर दी प्रॉपर सक्सेस, वी नीड समथिंग इन आवर पर्सनॅलिटी. आपल्याला काहीतरी हवं असतं. ते काय गरजेचं आहे? आवर सॉफ्ट स्किल. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि आपण ते इग्नोर करतो बऱ्याच वेळा, की नाही यार, मला चांगले मार्क्स पडतील, आय विल बी ऍट दिस पोझिशन, इट्स फाईन फॉर मी, राईट? तर असं नाहीये. बऱ्याच वेळा असं होतं की तुमची मार्कशीट सांगून जाते बऱ्याच गोष्टी, बट जेव्हा इंटरव्ह्यूला आपण बसतो, वी गेट रिजेक्टेड ड्यू टू सर्टन रिझन्स, राईट? आय विल टेल ऑल दोज थिंग्स राईट इन दिस सेशन. आपला हा माइंडसेट जो आहे ना, की आपल्यासाठी फक्त आणि फक्त टेक्निकॅलिटीज आणि हेच महत्वाचं आहे. आपण जे शिकतोय करिअरमध्ये आपल्या, किंवा आपल्या कोर फील्डमध्ये, जसं कम्प्युटरमध्ये, तेच फक्त महत्वाचं आहे असं समजून नाही चालायचंय. वी नीड नॉट टू अंडर एस्टिमेट द पॉवर ऑफ सॉफ्ट स्किल्स. सॉफ्ट स्किल्स मध्ये सर्वच आलं मग तुमचं. युअर लिडरशिप क्वालिटीज, युअर टीम मॅनेजमेंट, युअर टाइम मॅनेजमेंट, हाऊ यू स्पीक विथ पीपल, एव्हरीथिंग, राईट? माझा आवाज सर्वांपर्यंत प्रॉपरली येतोय? जस्ट इन्फॉर्म मी सो दॅट यू नो आय कॅन चेंज इट सम. यस सर. येस सर, येतोय. ऍक्टिव्ह राहणं गरजेचं आहे. आय वॉन्ट यू ऑल टू बी ऍक्टिव्ह, इंटरॅक्टिव्ह. ठीक आहे ना? असं मी खूप दुरून नाही आलोय, मी पण तुमच्यातलाच एक व्यक्ती आहे. बट काही अनुभव आणि काही प्रकारचं नॉलेज असल्यामुळे मी आज तुमच्या समोर आहे. दॅट्स इट, नथिंग अपार्ट फ्रॉम दॅट. आय थिंक मेनी ऑफ द स्टुडंट्स, आय थिंक आय हॅव इंटरॅक्टेड विथ देम इन सेशन्स ऑल्सो, फिजिकली, इन वर्कशॉप्स, राईट? आय हॅव गॉन टू MIT येवला, धानोरे, राईट? तो असतील त्यामधले पण स्टुडंट्स आय थिंक आहेत इथे बरेच. सो ऍज वी मूव्ह फॉरवर्ड फ्रॉम टुडे ऑनवर्ड्स, पहिलंच प्रेझेंटेशन आहे आज. आय विल शेअर विथ यू गाईज. फर्स्ट PPT. प्रेझेंटेशन मध्येच आपण बऱ्यापैकी वर्कआउट करणार आहोत. प्रेझेंटेशन्स असतील, ठीक आहे? सो दॅट यू गेट प्रॉपर इन्फॉर्मेशन ऑफ टॉपिक्स, अँड इफ एनी डाऊट यू कॅन आस्क ॲट एनी टाइम, राईट? आणि नोट डाऊन करायचंय, काय जे मेन्शन आहे काही नोट डाऊन करायचंय. मी तुम्हाला होमवर्क जर दिलं तर ते करून आणायचं, राईट? यू नीड टू बी सिरियस अबाउट दॅट. ओके, आय विल शेअर द PPT विथ यू. If presentation is not visible, just let me know. Okay, I'm just sharing it. Visible? Is it visible to you all? येस सर. Okay, Yes, sir. fine. See, this is the presentation. Actually, the mindset for success in life, for achievement in life, माइंडसेट चेंज करणं खूप गरजेचं आहे. वी नीड टू चेंज आवर माइंडसेट फर्स्ट ऑफ ऑल. मला हे येत नाही, आय एम फ्रॉम लोकल एरिया, आय एम फ्रॉम विलेज एरिया, आय डोंट नो एनिथिंग, आय एम अनअवेअर ऑफ दिस, मला ही गोष्ट येत नाही, मला ती गोष्ट येत नाही. डोंट वरी. खूप मोठे मोठे लोक, खूप मोठे सक्सेसफुल लोक आज दुनियामध्ये जे आहे ना, आपल्या पृथ्वीवरती जे आहे ना, ते बरेच लोक एक साध्या सिंपल बॅकग्राऊंड मधले आहेत, राईट? खूप नाव आहेत असे. सो चेंज युअर माइंडसेट फर्स्ट ऑफ ऑल. इन दिस वी आर गोइंग टू लर्न दॅट की सॉफ्ट स्किल कसे इम्पॉर्टंट आहे, हाऊ वी आर गोइंग टू टॅकल विथ सॉफ्ट स्किल, हाऊ यू नो टेक्निकल स्किल्स आर कम्पेअर्ड विथ दी सॉफ्ट स्किल, ऑल दिस थिंग्स, राईट? ओके. दी हार्ड स्किल्स वर्सेस सॉफ्ट स्किल्स, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट. नेहमी डिबेट मधला पॉइंट असतो हा, की हार्ड स्किल्स म्हणजे काय, की आपण जे शिकतो, जो आपला कोर स्टडी असतो, जसं तुम्ही कम्प्युटरमध्ये आहात, IT फील्डमध्ये आहात, राईट? दिव्या इज सेइंग की आवाज येत नाहीये. माझा आवाज येत नाहीये? एम आय नॉट ऑडिबल? येतो सर. बाकीचे प्लीज Yes, कन्फर्म करा. येतोय येतोय सर. माझा आवाज? एम आय ऑडिबल प्रॉपरली? येस सर. दिव्या, आय थिंक देर इज इश्यू इन युअर ऑडिओ, राईट? एकदा रिजॉईन करून बघा बरं. रिजॉईन वन्स अगेन. ठीक आहे. Just give me 1 minute.
लेट मी चेक दी नेम्स. रिअलमी अजून पण एक आहे मेन्शन मेंबर्स मध्ये. काइंडली चेंज युअर नेम्स. ओके, जस्ट वन रिअलमी. आय कॅनॉट मार्क अटेंडन्स विथ रिअलमी, राईट? नाव लागेल स्टुडंट जर कोणताही स्टुडंट रिअलमी नावाने एनरोल्ड नाहीये बॅचेस मध्ये. ठीक आहे. हार्ड स्किल्स वर्सेस सॉफ्ट स्किल्स. वी ऑलवेज मेन्शन दॅट की वी नीड टू लर्न हार्ड स्किल. आपल्याला हे ऍप्लिकेशन आलं पाहिजे, आपल्याला या गोष्टी आल्या पाहिजे या पर्टिक्युलर सॉफ्टवेअर मध्ये, राईट? एव्हरीथिंग वी डिस्कस अबाउट दॅट. आपल्याला ते खूप महत्वाचं असतं. ऑफकोर्स दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आपल्याला पुढे जाण्यासाठी या गोष्टी खूप महत्वाच्या असतात करिअरमध्ये, टेक्निकल स्किल्स, राईट? बट whenever any company visits your college institute, right, हे तुम्हाला 100% माहित आहे की फक्त मार्क्सच्या बेसिसवरती ऑन युअर अकॅडमिक रेकॉर्ड्स कंपनी मुलांना सिलेक्ट नाही करत, राईट ना, फॉर फायनल जॉब ऑफर्स. नाहीतर असं जर असतं तर कोणत्याही इन्स्टिट्यूटला कंपनीने फक्त मेल केला असता. कंपनी वुड हॅव आस्क्ड जस्ट सेंड अस द टॉप 5 स्टुडंट्स और टॉप 10 स्टुडंट्स अँड वी विल सिलेक्ट देम डायरेक्टली. इट इज नॉट द पॉसिबिलिटी अँड इट इज नॉट द प्रोबॅबिलिटी ऑल्सो. असं होतच नाही कधी. कंपनी स्वतः इंटरव्ह्यूसाठी कॅम्पसमध्ये येतात, राईट, आणि इंटरव्ह्यू घेतात. आता यामध्ये काय असतं की तुमचं जे टेक्निकल स्किल आहे, जे मार्क्स असतात ते इम्पॉर्टंट नाहीये असं नाही. दे आर इम्पॉर्टंट, ऑफकोर्स दे आर इम्पॉर्टंट. दे कॅन गेट यू द डोर फॉर इंटरव्ह्यू. तुम्हाला एक दरवाजा भेटू शकतो इंटरव्ह्यूला जाण्यासाठी, तिथे पोहोचण्यासाठी. फॉर एक्झाम्पल, इफ कंपनी आज दॅट वी नीड अ स्टुडंट विथ CGPA विथ 7.5 या 7.0, राईट, असं ते म्हणू शकतात की 70% जास्त, 60% पेक्षा जास्त मुलांना आमच्या लिस्टमध्ये ऍड करा. दिस कॅन हॅपन. सो तुमचे टेक्निकल स्किल्स, तुमचे मार्क्स, तुमचं अकॅडमिक रेकॉर्ड तुम्हाला इंटरव्ह्यूच्या दरवाजापर्यंत घेऊन जाऊ शकतं. इट विल ब्रिंग यू टिल दॅट डोर. बट आता या सगळ्या 20-25 मुलांपैकी, 50 मुलांपैकी जे पण काही इंटरव्ह्यूला असतील, हाऊ दी कंपनी इज गोइंग टू सिलेक्ट perfect candidates for them as per the requirements. If any company is looking for production, एखादी कंपनी ऍप डेव्हलपमेंट मध्ये बघते तर त्यांना ऍप डेव्हलपमेंट मध्ये काही स्टुडंट्स पाहिजे. टेक्निकल नॉलेज ऑफकोर्स इम्पॉर्टंट असेल, बट हाऊ दी सिलेक्शन विल गो ऑन. सिलेक्शन करण्यासाठी तुमचे सॉफ्ट स्किल्स खूप इम्पॉर्टंट असतात, राईट? हेच आपण या पूर्ण कोर्स करिक्युलम मध्ये शिकणार आहोत. कीप दॅट इन माइंड. इन दिस 3 months we are going to study all these criterias, how you are going to improvise yourself, just not with the academic records, because of course there are certain teachers who are teaching you, right, academics, जे सगळं जे बाकीच्या गोष्टी आहे, टेक्निकल गोष्टी आहे. बट फॉर सॉफ्ट स्किल्स वी आर टुगेदर फॉर 3 months. आपण 3 महिने सोबत असणार आहोत. बऱ्याच प्रकारच्या गोष्टी आपण शिकणार आहोत की ज्या तुम्हाला इम्प्रोव्हाइज करणार आहेत. कीप दॅट इन माइंड. ओके, सो या सेशन्सला खूप प्रायोरिटी द्यायची, खूप इम्पॉर्टन्स द्यायचा आहे. डोंट स्किप दिस सेशन्स की चला यार ठीक आहे, इट्स नॉट व्हेरी इम्पॉर्टंट. नाही, तुमचं सिलेक्शन आणि तुमची ग्रोथ यावर खूप डिपेंड असते. बरीच पब्लिक मी अशी बघितलेली की दे आर जस्ट आस्क्ड टू टर्मिनेट या आस्क्ड टू लिव्ह दी कंपनीज जस्ट बिकॉज ऑफ देअर ॲटिट्यूड्स. बरेच लोक असे आहेत की त्यांना कंपनी टर्मिनेट करते किंवा काढून टाकते किंवा त्यांना स्वतःला सोडण्यासाठी सांगते, यू लिव्ह युअर जॉब और शिफ्ट करून घ्या तुम्ही या लोकेशनला, या डिपार्टमेंटला. वाय? बिकॉज देर इज नो मॅनेजमेंट ऑफ टीम, देर इज नो मॅनेजमेंट ऑफ लिडरशिप क्वालिटीज इन दोज पर्सनॅलिटीज. टीम हँडलिंग नाही जमत त्या लोकांना, किंवा कसं बोलायचंय सिनियर सोबत ते नाही जमत, कसं अप्रोच करायचंय अशा आपल्या कामाला, कसं टाइम मॅनेज करायचा आहे. नो, या गोष्टी जर चुकल्या तर तुम्ही कितीही चांगले असाल अकॅडमिक्स मध्ये, तुम्हाला 99% जरी असले, बट कंपनी विल नॉट व्हॅल्यू यू इफ यू डोंट हॅव सर्टन स्किल्स इन यू. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो टेक्निकल स्किल्स विल get you the door and soft skills will be the selection criteria and the growth of your career. That is very important. Okay, यामध्ये एक मोबाईल थिअरी आहे. ऍक्च्युअली मोबाईल थिअरी, हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर थिअरी म्हणतो आपण याला. जस्ट 1 minute, I will admit some students in meeting. Okay. ओके, हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर थिअरी. बरं ठीक आहे. टिल नाव व्हॉट वी हॅव लर्न, व्हॉट वी हॅव डिस्कस्ड, आपण जी पण चर्चा केली आतापर्यंत, इज दॅट ओके? लँग्वेज कम्फर्टेबल आहे सगळ्यांसाठी? इज इट ओके टू अंडरस्टँड? इंग्लिश आणि मराठी कॉम्बिनेशन चालेल सगळ्यांना? येस ओके, हो सर. परफेक्ट आहे, राईट? असंच चालू देऊ मग, कंटिन्यू. ठीक आहे ना? येस फाईन, ठीक आहे.
मोबाईल थेरी आहे, खूप चांगली थेरी आहे. आपण नेहमी मोबाईल यूज करतो, राईट. वी यूज मोबाईल फॉर सर्टन युजेस, फॉर कॉलिंग, फॉर मेसेजिंग, फॉर सोशल मीडिया इंटरॅक्शन्स, फॉर युझिंग सर्टन ऍप्स, फॉर देअर स्पेसिफिक यूज. बऱ्याच गोष्टींसाठी मोबाईल आज यूज केला जातो. मोबाईल हार्डवेअर इज युअर टेक्निकल स्किल. मोबाईलचं हार्डवेअर जे असतं ना, हार्डवेअर इन द सेन्स काय झालं, त्याचा कॅमेरा झाला, त्याची बॉडी झाली, कशाने बनलेली आहे, राईट, ऑल दिस थिंग्स. ड्युअल सिम आहे, सिंगल सिम आहे, ऑल दिस थिंग्स, 5G 4G, ऑल दिस थिंग्स. एकदा आपण जेव्हा बघतो की सॉफ्टवेअर जे असतं मोबाईलमध्ये, अँड्रॉइड असेल, आयफोनचं iOS असेल, राईट, ऍपलचं iOS सिस्टम असेल, बरेच सॉफ्टवेअर्स असतात मोबाईलमध्ये वेगवेगळ्या लेवलचे. जस्ट इमॅजिन एखाद्या मोबाईलमध्ये असं काही सॉफ्टवेअर आहे, देर इज अ सर्टन काइंड ऑफ सॉफ्टवेअर विच क्रॅशेस कंटिन्युअसली. नाउ यू आर इन IT सेक्टर, यू नो, जर कोणतंही सॉफ्टवेअर एखाद्या डिव्हाइसमध्ये जर क्रॅश होत असेल, तो मोबाईल काही कामाचा आहे का? इज दॅट युजफुल? नो, राईट. क्रॅश होतंय, प्रत्येक वेळेस सॉफ्टवेअर क्रॅश होते, आपण युजच करू शकत नाही त्या मोबाईलला चांगल्या प्रकारे. व्हॉट हॅपन्स? इट इज युजलेस फॉर यू. हार्डवेअर आर युअर टेक्निकल स्किल्स, गुड स्किल्स, बट सॉफ्टवेअर प्लेज अ बिग रोल इन युअर सॉफ्ट स्किल्स. कारण की तुमची बॉडी जी आहे, तुमचं हार्डवेअर आहे, तुमचे सॉफ्ट स्किल ऍज अ सॉफ्टवेअर तुमच्यासाठी रिप्रेझेंट करतात. ठीक आहे, तुमच्यामध्ये ज्या क्वालिटीज असतात, तुम्ही सोसायटीमध्ये कसं वागतात, कसं बोलतात, ऑल दिस थिंग्स, दीज आर सॉफ्टवेअर ऍट्रिब्यूट्स इन युअर बॉडी, इन युअर पर्सनॅलिटी. तर तुमचं सॉफ्टवेअर, तुमचे सॉफ्ट स्किल कसे डेव्हलप करायचे हे आपण या पूर्ण ड्युरेशन मध्ये शिकणार आहोत. वी आर गोइंग टू लर्न ऑल अबाउट दिस थिंग्स. ठीक आहे. डोंट थिंक दॅट की टेक्निकल नॉलेज इम्पॉर्टंट नाही. ऑफकोर्स दॅट इज इम्पॉर्टंट. आय एम ऑलवेज टेलिंग यू दॅट टेक्निकल नॉलेज हे खूप गरजेचं आहे, त्याशिवाय त्या सस्टेनन्स नाहीच आहे. बट तुम्हाला पुढे जर जायचं असेल, इफ यू वॉन्ट टू बी अ सक्सेसफुल पर्सनॅलिटी, जर करिअरमध्ये काहीतरी जर चांगलं करायचं असेल, विदाउट सॉफ्ट स्किल यू कॅनॉट डू दॅट. जस्ट ऑन टेक्निकल नॉलेज, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे. IQ वर्सेस EQ आपण त्याला असं म्हणतो. IQ मीन्स इंटेलिजंट क्वेश्चन, राईट, अँड EQ मीन्स इमोशनल क्वेश्चन. IQ अँड EQ हे दोन पार्ट आहे. IQ in the sense whatever data, whatever technical skills you have, whatever knowledge you have, that is your IQ. But EQ in the sense emotional quotient, तुमच्या पर्सनॅलिटीचे ऍट्रिब्यूट्स, तुमच्या क्वालिटीज, वेगळ्या क्वालिटीज अदर दॅन युअर टेक्निकल नॉलेज, दॅट्स इट. आपण म्हणतो ना की सायलेंट जिनियस वर्सेस अ टीम प्लेयर. यामध्ये जसं एक्झाम्पल दिलंय, सायलेंट जिनियस वर्सेस अ टीम प्लेयर. वाय सच एक्झाम्पल? बिकॉज सी, स्क्रीन शेअर थोड्या वेळ स्टॉप करतो मी. टेक्निकल नॉलेज, दॅट इज अ सायलेंट जिनियस जे असतात ना, इन मेनी ऑर्गनायझेशन वी हॅव गॉन थ्रू सर्टन पीपल. असे काही लोक असतात, असे काही एम्प्लॉईज असतात की ते हुशार खूप आहेत. दे नो एव्हरीथिंग अबाउट दी मशिनरीज, दी ऍप्लिकेशन्स, दी सॉफ्टवेअर्स, every kind of, in your field, as we say that Java, Python, C+, everything, kind of all those softwares and everything, सगळं माहित असतं त्यांना. बट ते रोल प्ले करताना, जॉब करताना, ते डोंट रिप्रेझेंट देमसेल्फ ऍज अ टीम प्लेयर. एक कोऑपरेट करणारा प्लेयर किंवा ऍज अ टीम प्लेयर ते रिप्रेझेंट नाही करत स्वतःला. त्याला म्हणतो आपण सायलेंट जिनियस. दी सायलेंट जिनियस म्हणजे असे व्यक्ती, ते त्यांचं कॉन्ट्रीब्युशन देत आहेत ऑर्गनायझेशनमध्ये. दे आर गिव्हिंग देअर कॉन्ट्रीब्युशन्स, नो डाऊट, बट दे आर अनेबल टू एक्सप्लेन सर्टन थिंग्स टू देअर टीम. त्यांच्या टीमला काही सांगायचं जर असेल त्यांना, तर ते सांगू नाही शकत. त्यांना ती इच्छा पण होत नाही. दे आर लाईक जस्ट आय वॉन्ट टू गो फॉरवर्ड, मला पुढे जायचंय. दॅट इज अ सायलेंट जिनियस काइंड ऑफ सिनेरियो. And a team player, kasa team player? In the sense, if there is a personality who is not so strong, not so talented than a silent genius पेक्षा कमी नॉलेज असेल थोडंफार, बट तो टीम प्लेयर सगळ्यांना समजून सांगतोय, सगळे ऍप्लिकेशन समजून पण घेतोय, अँड दॅट पर्सनॅलिटी इज कनेक्टिंग विथ एव्हरीवन अँड एक्सप्लेनिंग टू एव्हरीवन इन प्रॉपर सिनेरियो, ट्रेनिंग एव्हरीवन अँड सपोर्टिंग एव्हरीवन फॉर द ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ द ऑर्गनायझेशन. ओके. The silent genius can be successful, but at a certain level. But promotions, proper hikes, proper development तुमच्या करिअरमध्ये होण्यासाठी you need that team spirit in your life. That is a soft skill. तुमच्याकडे जर टीम स्पिरिट नसेल, if you're not cooperative for your team, for your management, for your organization, then there will be a certain level wherein people will start ignoring you. तुम्हाला इग्नोर करायला सुरुवात होईल मग कंपनीकडनं.
So keep that in mind. A team player is always better than a sole genius. Sole genius in the sense a single and silent genius. That's it. ठीक है? Okay. That is IQ versus EQ. ठीक आहे ना? हे लक्षात असू द्या. सॉफ्ट स्किल कशासाठी लागतात? आपण म्हणतो सॉफ्ट स्किल पाहिजे, वी नीड सॉफ्ट स्किल फॉर आवर लाईफ, बट फॉर व्हॉट? 3 I's: इंटरॅक्ट, इन्फ्लुएन्स अँड इम्प्रेस. 3 प्रकारचे आय असतात. ठीक आहे? इंटरॅक्ट इन द सेन्स कम्युनिकेट करण्यासाठी, बोलण्यासाठी, आपली इन्फॉर्मेशन पुढे सांगण्यासाठी, राईट? इन्फ्लुएन्स म्हणजे लोकांवर एक आपण म्हणतो ना, त्यांना प्रवृत्त करणे एखादी गोष्ट करण्यासाठी, त्यांना इन्फ्लुएन्स करून एखादी ऍक्शन करून घेणं त्यांच्याकडनं. ती कोणत्याही वे मध्ये असू शकते. लोक इन्फ्लुएन्स होतात. पीपल गेट इन्फ्लुएन्स्ड विथ युअर सॉफ्ट स्किल्स अँड टू इम्प्रेस द पीपल. विथ युअर परफेक्ट सॉफ्ट स्किल यू विल इम्प्रेस पीपल. तुम्ही पर्सनॅलिटी वाईज इतके डेव्हलप व्हाल, इतके उजळून उठाल, यू स्टार्ट इम्प्रेसिंग द पीपल अँड पीपल विल गेट अट्रॅक्टेड टुवर्ड्स यू. तुमच्याकडे अट्रॅक्ट होतील लोक. दॅट इज टू इम्प्रेस द पीपल. हे 3 आय खूप महत्वाचे आहे, राईट? हे आय टाकले ना, एआयचा जमाना आहे ना, तर आय खूप ठिकाणी येतं. तो कीप दिस 3 आय इन युअर माइंड. ठीक आहे? तो 3 आय: इंटरॅक्ट, इन्फ्लुएन्स अँड इम्प्रेस. ठीक आहे? नोट डाऊन करत राहा. इफ यू आर गेटिंग समथिंग व्हेरी इम्पॉर्टंट इन दिस, नोट डाऊन पण करत राहा. कीप युअर नोट्स विथ यू, बिकॉज सी ऍट सर्टन पॉइंट रेकॉर्डिंग ऑफकोर्स अवेलेबल राहतील तुमच्याकडे. आय थिंक देर इज अ सर्टन criteria for recordings and availability of software for that. But keep your notes so that it will be easy for you to recall it. ठीक आहे? इंटरॅक्ट, दॅट इज टू कम्युनिकेट, आपली इन्फॉर्मेशन पुढे पाठवण्यासाठी. इन्फ्लुएन्स, लोकांना काही करण्यासाठी, प्रवृत्त करण्यासाठी, त्यांच्यावर प्रभाव टाकण्यासाठी. आणि इम्प्रेस, दॅट इज एक लोकांना आपल्याबद्दल अट्रॅक्शन इन्क्रीज करणं, आम्ही आपली एक रिस्पेक्ट वाढवणं, इम्प्रेस करणं पब्लिकला, सोसायटीला, राईट? फॉर दिस सॉफ्ट स्किल्स आर रिक्वायर्ड. ओके. मिथ ब्रेकर ही एक कन्सेप्ट आहे. मिथ ब्रेकर म्हणजे काय? बऱ्याच आतापर्यंत अशा भावना असतात किंवा असे सेंटेन्सेस बोलले जातात, पण ते खोटे आहेत. म्हणजे ते एक दॅट इज अ काइंड ऑफ व्हायरल सेंटेन्स विच इज नॉट ट्रू ऍक्च्युली. हे 5 सेंटेन्सेस दिसत आहेत तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती समोर तुमच्या, राईट? फर्स्ट मिथ ब्रेकर: इंग्लिश लँग्वेज इज अ किंग मेकर. इज अ किंग मेकर म्हणजे इंग्लिश लँग्वेज ज्याला येते ती पब्लिक म्हणजे एकदम किंग मेकर आहेत, एकदम टॉप लेवलचे लोक असतात. नथिंग लाईक दॅट. डोंट वरी अबाउट दॅट. इंग्लिश इज जस्ट अ लँग्वेज. ती फक्त एक भाषा आहे. जशी आपण मराठी समजतो, आपण हिंदी पण समजतो, राईट? तुमच्यापैकी कोणाला वेगळी पण लँग्वेज येत असेल, दॅट इज अ सर्टन पॉइंट. एक वेगळी, ती एक पर्सनॅलिटीचा तो भाग आहे. बट लँग्वेज इज जस्ट अ लँग्वेज. दॅट इज नथिंग मच मोर दॅन दॅट. आता प्रोफेशन मध्ये इंग्लिश जास्त यूज केली जाते म्हणून त्याचा सपोर्ट आपल्याला भेटू शकतो. इट इज सपोर्टिव्ह फॉर दॅट. But just English language, a good English language doesn't mean that you are good in soft skill or you are a kingmaker or you are a king in your life. Nothing like that. It is just a language. So तुम्हाला जर इंग्लिश खूप चांगल्या लेवलची येत नसेल तर स्वतःला कधी कमी समजू नका. एक्झाम्पल मी ब्रॅकेटमध्ये काय टाकलंय बघा तुम्ही. दी PM, राईट? प्राईम मिनिस्टर. त्यांची इंग्लिश खूप चांगली होती का? नाही ना, राईट? यू नो दॅट. कोणत्या लेवलपासून ते कोणत्या लेवलपर्यंत गेले हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, राईट? करेक्ट आहे ना? दी प्राईम मिनिस्टर. तर विचार करा, असे खूप लीडर्स आहेत की त्यांना इंग्लिश चांगली येत पण नव्हती किंवा आज पण येत नाही. ते ट्रान्सलेटर युज करतात, बरेच सपोर्ट घेतात, टेक्निकल सपोर्ट घेतात सॉफ्टवेअरचे. तर विचार करा की तरी पण ते आज टॉप लेवलला आहेत. दे आर ॲट टॉप लेवल, राईट? इमॅजिन. तर फक्त इंग्लिश लँग्वेज जर असं असतं ना, तर आज खूप सारे दुसऱ्या प्रकारचे लोक, इवन इन पॉलिटिक्स ऑल्सो देर आर मेनी पीपल हु नोज प्रॉपर इंग्लिश. खूप पॉलिटिकल लीडर्सची इंग्लिश खूप चांगली आहे. बट इट डझंट मीन दॅट की ते खूप हाय लेवलच्या ठिकाणी आहेत. नथिंग लाईक दॅट. टू इम्प्रेस द पीपल, टू इन्फ्लुएन्स द पीपल अँड टू इंटरॅक्ट, इट इज नॉट नेसेसरी दॅट यू शुड बी व्हेरी परफेक्ट इन इंग्लिश लँग्वेज. प्रोफेशन मध्ये तुम्हाला गरज पडेल, इट इज ॲट सर्टन लेवल. दॅट्स इट. इंग्लिश ऑफकोर्स शिकत राहा. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. नॉट जस्ट अ काइंड ऑफ सिनेरियो की तुम्ही इंग्लिश शिकूच नका. बट फक्त इंग्लिश येते म्हणून तुम्ही पुढे जाल असं नाहीये. ठीक आहे? कीप दॅट इन माइंड. सॉफ्ट स्किल कम्स बाय बर्थ. आपण म्हणतो ना की ही किंवा हा तर जन्मानेच हुशार आहे, जन्मानेच याला सगळं येतं किंवा हिला सगळं येतं. नथिंग लाईक दॅट. काही ठराविक गोष्टी ऍट्रिब्यूट्स जीन्स मध्ये असतात, बट इट डझंट मीन की सॉफ्ट स्किल हे माणसाला जन्मतः सगळंच येत असतं. प्रत्येकाला इथे आल्यानंतर कष्ट घ्यावे लागतात त्यासाठी. वी नीड टू लर्न, वी नीड टू डेव्हलप आवर सेल्फ.
काहींची ग्रास्पिंग स्किल कमी असते, काहींची जास्त असते, राईट. ज्यांची कमी आहे याचा अर्थ असा नाहीये की तुम्हाला एक्सक्यूज भेटणार आहे लाईफमध्ये की तुम्हाला तुमची ग्रास्पिंग स्किल कमी आहे, तुम्हाला थोडा डिस्काउंट देऊया. नो, नथिंग लाईक दॅट. इन कॉर्पोरेट वर्ल्ड, इन दी सोसायटी, इन दी कल्चर ऑफ एव्हरी ऍस्पेक्ट, पर्सनल, प्रोफेशनल, एव्हरी ऍस्पेक्ट अँड एव्हरी सराउंडिंग, तुम्ही जन्मतः काय घेऊन आलाय ते महत्वाचं नाहीये. इन विच बॅकग्राऊंड यू आर, दॅट इज नॉट इम्पॉर्टंट. तुम्ही फायनान्शियली कशी स्टॅबिलिटी आहे तुमची, दॅट इज नॉट इम्पॉर्टंट. हाऊ यू आर डेव्हलपिंग युअर सेल्फ, दॅट इज इम्पॉर्टंट. कीप दॅट इन माइंड. तुम्ही डेव्हलप कसं करताय स्वतःला ते खूप महत्वाचं आहे. बरेच लोक असे आहेत की ते तुम्ही त्यांच्या सक्सेस स्टोरीज जर बघितल्या तुम्हाला असं जाणवेल की खूप फ्रॉम रॅग्स टू रिचेस, आपण म्हणतो ना रॅग्स टू रिचेस, अशी एक कन्सेप्ट आहे. फर्श से अर्श तक असं म्हणतो आपण त्याला, की एकदम बॉटम पासून तर राजा पर्यंत पोहोचणार आहे. ठीक आहे, रंक से राजा. तर असे खूप लोक आहेत की त्यांच्याकडे काहीच नव्हतं स्टार्टिंगला, बट आज ते खूप हाय लेवलला आहे. सो दे हॅव डेव्हलप्ड देमसेल्फ. त्यांनी ते डेव्हलप केले त्यांच्या लाईफमध्ये, राईट. सो कीप दॅट इन माइंड. सॉफ्ट स्किल डोंट कम बाय बर्थ, यू नीड टू डेव्हलप देम. तुम्ही डेव्हलप करणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. ओनली टेक्निकल नॉलेज इज इम्पॉर्टंट. जसं मी तुम्हाला स्टार्टिंगला म्हटलं, ॲज आय टोल्ड यू प्रिव्हियसली, दॅट many times, certain times, people say that technical knowledge is important. Why to care about other things? No. Your soft skill, your attitude, your approach towards society is very important to create your impression. Keep that in mind. And growth comes only with target achievement. Right? असं म्हणतात ना की इफ यू आर वर्किंग इन सॉफ्टवेअर बेस्ड कंपनी, यू आर गेटिंग सम सर्टन टार्गेट्स. तुम्हाला सॉफ्टवेअर्स मध्ये काही टार्गेट्स दिले जातील. फॉर एक्झाम्पल प्रोडक्शन मध्ये काही टार्गेट्स दिले जातील, ऍप डेव्हलपमेंट मध्ये काही टार्गेट दिलं जाईल. फक्त तेच करून टार्गेट अचिव्हमेंट करून ग्रोथ भेटेल असं नाही. दॅट इज नॉट जस्ट अ केस. यू नीड टू डू दॅट. ऑफकोर्स दॅट इज अ कॅल्क्युलेटिव्ह बेसिस. ते कॅल्क्युलेट केलं जाईल लाईफमध्ये तुम्ही टार्गेट कशी अचीव्ह करताय. बट अपार्ट फ्रॉम दॅट, your soft skill, your technical aspects are certain side and your soft skill are at certain side. एक वेगळ्या दिशेला तुमचे सॉफ्ट स्किल असतात. ओके, हे लक्षात ठेवा. ओके. अँड गुड इन अकॅडमिक्स इज इक्वल टू गुड इन सॉफ्ट स्किल्स. सगळ्यात मोठा भ्रम हा जो आहे ना, की बऱ्याच लोकांना असं वाटतं की एखादा स्टुडंट अकॅडमिक्स मध्ये खूप हुशार आहे, 90%, 92%, तर ते सॉफ्ट स्किल मध्ये पण हुशार असतील. नथिंग लाईक दॅट. असं नसतं बिलकुल. युअर सॉफ्ट स्किल आर डेव्हलप्ड ऍट अदर वे. युअर अकॅडमिक्स इज अ डिफरंट पार्ट. तुम्ही तुमच्या करिअरमध्ये, तुमच्या एज्युकेशन फील्डमध्ये तुम्ही तुमच्या कोर नॉलेजमध्ये किती मार्क्स आणतायत, हाऊ यू आर गोइंग टू स्टडी अबाउट दॅट इज अ डिफरंट पर्स्पेक्टिव्ह. अँड तुम्ही सॉफ्ट स्किल तुमचे कसे डेव्हलप करतायत, दॅट इज अ डिफरंट पर्स्पेक्टिव्ह. दिस कॅन हॅपन की कोणी चांगलं असेल अकॅडमिक्स मध्ये, त्यांचे सॉफ्ट स्किल पण चांगले. हा तर मग सोने पे सुहागा आपण म्हणतो ना, दी आयसिंग ऑन द केक. ही सगळ्यात बेस्ट ऍट्रिब्यूट आहे पर्सनॅलिटीची. तुम्ही अकॅडमिक मध्ये पण हुशार आहात आणि तुम्ही सॉफ्ट स्किल मध्ये पण हुशार आहात. या दोन्हींचं जर कॉम्बिनेशन जर एखाद्या पर्सनॅलिटीमध्ये जर असेल, तुमच्यापैकी जर असं तुमच्यामध्ये जर असेल असं वाटतं तुम्हाला, देन यू आर ॲट व्हेरी राईट पोझिशन इन युअर लाईफ. तुम्हाला पुढे जाण्यासाठी कोणीच थांबवू शकत नाही. या दोन्ही पण गोष्टी जर तुमच्यात असेल तर. आणि कुठेतरी एक गोष्ट कमी पडत असेल तर ती डेव्हलप करणं खूप गरजेचं आहे. यू नीड टू डेव्हलप ऑन दॅट. दॅट्स इट. ओके. नाव एक शू मेकिंग कंपनीची एक गोष्ट आहे, एक हायपोथेटिकल सिच्युएशन आहे, स्टोरी आहे. आपण म्हणतो ना की वी कनेक्ट विथ पीपल विथ स्टोरीज, राईट. स्टोरीजने आपण कनेक्ट करतो. आय विल स्टॉप दिस स्क्रीन शेअर. ठीक आहे. आवाज येतोय माझा सर्वांना? फर्स्ट ऑफ ऑल लेट मी नो अगेन. ऑडिबल? ओके. कॅमेराज बऱ्याच जणांचे ऑफ आहे. दिस इज नॉट एक्सपेक्टेड ऍक्च्युली. कॅमेराज ऑन करत राहा. राईट. आय विल नॉट टेल अगेन अँड अगेन. हे तुमची जबाबदारी आहे. बिकॉज सी, आय एम हिअर टू टीच यू. माझं कर्तव्य मला तुम्हाला शिकवणं आहे. आणि मी अश्युरन्स देतो की माझ्या साईडने मी बिलकुल कमी पडणार नाहीये. आय विल बी टीचिंग ऍट 100% अॅक्युरसी अँड 100% डेडिकेशन फ्रॉम माय साईड. बट मला तुमच्याकडनं अपेक्षा अशी की तुम्ही डेडिकेट राहा, कारण की हे तुमच्यासाठीच चालू आहे. कारण की आज जर तुम्ही इग्नोर करत बसले ना या सगळ्या गोष्टींना, मे बी तुमचं भविष्यातलं फेलियरचं कारण हेच असू शकतं की तुम्ही या ड्युरेशन मध्ये तुमच्या टर्निंग पॉईंट ऑफ युअर करिअर या मोमेंटला तुम्ही या गोष्टी इग्नोर केल्यात. असं होऊ नका देऊ. तुम्ही चांगले तुमचे कष्टाचे पैसे इन्व्हेस्ट केले, तुमच्या आईवडिलांचे पैसे त्यात कष्ट इन्व्हेस्टेड आहेत, राईट. तर त्यांना पण स्वप्न आहे तुमच्याबद्दल, तुम्हाला स्वतःला पण स्वप्न आहे तुमच्याबद्दल. सो बी डेडिकेटेड. 1 तास असेल प्रत्येक आठवड्याला, दॅट इज नॉट अ बिग थिंग. छोट्या गोष्टी असतात आणि खूप काही शिकायला भेटतं. आता एक गोष्टीवरनं आपण शिकूया काय आहे ती गोष्ट.
गोष्टी ऐकायला सगळ्यांना आवडतं, राईट? तर आपण काही अशा ऍक्टिव्हिटीज किंवा गोष्टी ठेवूया आपल्या सेशन्समध्ये. शू मेकिंग कंपनी म्हणजे एक शूज बनवणारी कंपनी असते. यू सी माइंडसेट, आपले हेडिंगच आजची माइंडसेट. असं होतं की एक शू मेकिंग कंपनी असते, शूज बनवणारी. त्यांना त्यांचा बिझनेस एनहान्स करायचा असतो, वाढवायचा असतो, राईट? व्हॉट दे डू, दे अपॉइंट 2 managers for marketing and sales, okay, to check where is the demand, where we can supply our maximum product, right? चेक करण्यासाठी की कुठे कुठे आपण एनहान्स करू शकतो आपल्या कंपनीला. तर कंपनी टार्गेट देते की हा तुम्ही या एरियामध्ये जाऊन या. ठीक आहे, फाईन. दोघे जण असतात, दोघे इंडिपेंडेंटली त्यांचा सर्व्हे चालू करतात. व्हॉट हॅपन्स ऍक्च्युली आफ्टर मंथ अँड क्वार्टर मंथ, 30, 40, 45 दिवसांमध्ये, 30-35 दिवसांमध्ये ते दोघे वापस येतात, म्हणजे मागे येतात चेक करून, दे डिमांड अँड एव्हरीथिंग, सर्वे करून मागे येतात. दे डू दिअर सर्वे अँड दे कम बॅक टुवर्ड्स दी ऑर्गनायझेशन टू रिपोर्ट what are the findings of survey, right? इंडिपेंडेंटली दोघांना विचारलं जातं की या एरियामध्ये काय सिच्युएशन आहे, आपण शूज मार्केट करू शकतो का, कसा स्कोप आहे. दोघांना वेगवेगळं विचारलं जातं, नॉट टुगेदर, सेपरेटली. पहिली केस अशी असते, त्यामध्ये असं कळतं की एक एरिया आहे, एक रिजन आहे, त्यामध्ये लोक चप्पल, शूज यूजच करत नाही. दे डोंट यूज इट, दे आर अनअवेअर ऑफ इट, दे डोंट यूज इट. ठीक आहे. पहिल्या केसमध्ये एक मार्केटिंग मॅनेजर काय म्हणतो, फर्स्ट केसमध्ये तो म्हणतो की सर, एक असा एरिया मी बघितला, बऱ्याच ठिकाणी होती डिमांड, ऑफकोर्स तिथे लोक यूज करत होते, कॉम्पिटिशन पण होती, पण आपण आपली मार्केटिंग स्ट्रॅटेजी यूज करून, आपण प्राइसिंग थोडी कमी करून तिथे डिमांड एनहान्स करू शकतो, आपण मार्केटिंग करू शकतो, वी कॅन पेनिट्रेट. बट असा एक एरिया होता की तिथे लोक, काइंडली म्यूट युअर सेल्फ, बॅकग्राऊंड व्हॉइस येते. ओके. तर असा एक एरिया आहे, देर इज वन रिजन की तिथे लोक शूज यूजच करत नाही, तर आपण तिथे जाऊन उपयोग नाही. फर्स्ट केस अशी असते. तो एरिया सोडून मला सगळ्या ठिकाणी ओके वाटलं, तिथे आपण आपला अप्रोच करू शकतो. फाईन, ठीक आहे. नाव दिस सेकंड मार्केटिंग मॅनेजर, त्यांना पण तेच विचारलं जातं की काय केलं पाहिजे, कोणत्या कोणत्या एरियामध्ये तुम्हाला वाटलं की डिमांड आहे, वेर देर इज अ डिमांड, जस्ट लेट अस नो. That personality, that B category says that ki sir, there was even an out demand everywhere because of course there are certain companies who are working there. बऱ्याच कंपनीज तिथे काम करत आहेत, आपण डिमांड एनहान्स करू शकतो, मार्केटिंग करून आपण आपला अप्रोच, प्राइसिंग स्ट्रॅटेजीज वगैरे यूज करून आपण तिथे आपलं मार्केट टाकू शकतो. बट आय गॉट वन एरिया वेअर देर इज अ ह्यूज स्कोप ऑफ डिमांड अँड ह्यूज स्कोप ऑफ डेव्हलपमेंट, राईट? Okay. There is a huge scope of development because there is no one who is using shoes over there. तिथे कोणीच शूज घालत नाहीये, तर आपण तिथे पेनिट्रेट करू शकतो. नाउ सी दी माइंडसेट. फर्स्ट केस वाला म्हणे की तिथे कोणी घालत नाही, तर तिथे नको जायला, काही स्कोपच नाहीये, माहित नाही काय होईल किंवा नाही होणार, काहीच घालतच नाही तिथे कोणी. सेकंड केस काय म्हणते, सेकंड पर्सनॅलिटी काय म्हणते, ही सेज दॅट की देर इज अ ह्यूज स्कोप ऑफ डेव्हलपमेंट इन दॅट एरिया. सी दी माइंडसेट. त्याचं असं म्हणणं आहे की तिथे खूप स्कोप आहे, तिथे कोणीच घालत नाही, तिथे जर आपण अवेअरनेस डेव्हलप केला, वी कॅन वी कॅन अचीव्ह द टार्गेट ऍट 100% अॅक्युरसी. आपण त्याच्या सुद्धा पलीकडे जाऊ शकतो, कारण तिथे युजच करत नाहीये, आपण तिथे उतरू शकतो. जस्ट सी दी माइंडसेट ऑफ पीपल. समजतंय ना यावरनं? जस्ट कम्पेअर बोथ केसेस. सिच्युएशन सेम आहे, पीपल आर नॉट युजिंग शूज ओव्हर देअर, but see the mindset of personalities, two different personalities. ए वाला म्हणतो की नको जायला, बी वाला म्हणतो की 100% तिथे गेलं पाहिजे. व्हॉट काइंड ऑफ कॅटेगरी यू वॉन्ट टू बी? तुम्हाला कोणती कॅटेगरी बनलं पाहिजे, काय वाटतं, कोणती कॅटेगरी झाली पाहिजे? बी. तुम्ही चॅटबॉक्स मध्ये पण टाकू शकता, राईट? जेव्हा मल्टिपल स्टुडंट असतात ना, मी नॉर्मली त्यांना सांगतो की तुम्ही चॅटबॉक्स मध्ये पण टाकत जा, राईट? दिस इज दी ऑल्सो द बेस्ट यूज ऑफ चॅटबॉक्स फॉर एंटरिंग युअर आन्सर्स, फॉर इंटरॅक्टिंग विथ मी, राईट? तर काय वाटतं, ए वाटतं की बी कॅटेगरी वाटते? व्हॉट यू थिंक, व्हॉट शुड बी द कॅटेगरी फॉर अस ऍज अ माइंडसेट? बी. बी कॅटेगरी, राईट?
बी कॅटेगरी सारखं बनलं पाहिजे. दॅट इज द माइंडसेट. दी अपॉर्च्युनिस्टिक, त्यांना आपण म्हणतो अपॉर्च्युनिस्टिक. अपॉर्च्युनिटी बघितली, चान्स बघितला आणि एंट्री केली. दॅट्स इट. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे. सो आजच्या सेशनमध्ये तुम्हाला मी यासाठी सांगितलं की तुमचा सुद्धा लाईफ बद्दलचा जो अप्रोच आहे ना, जो माइंडसेट आहे ना, तो चेंज करा. आतापर्यंत तुमच्या माइंडमध्ये असं असेल की आपण ग्रामीण भागातले आहोत, आपण पुढे नाही जाऊ शकत, माझे इतकेच लिमिटेड स्वप्न आहे. स्वप्न मोठे ठेवा. कीप युअर ड्रीम्स ॲट हाय लेवल फर्स्ट ऑफ ऑल. दुसरी गोष्ट, स्वतःला कमी उल्लेख बिलकुल नाही करायचा आयुष्यामध्ये, बिलकुल नाही. इन लाईफ नेव्हर. तुम्ही मग स्वतःचीच एनर्जी डाऊन करतायत. व्हाय द युनिव्हर्स विल सपोर्ट यू देन, राईट? तुम्ही स्वतःलाच जर मोठं समजत नाहीये तर युनिव्हर्स किंवा हे ब्रह्मांड कसं तुम्हाला चांगलं समजणार आहे? सो कीप दॅट इन माइंड. तुम्ही कुठलेही असू द्या, कोणत्याही ग्रामीण भागातले असू द्या, कीप ऑलवेज इन माइंड दॅट तुमचा माइंडसेट बी कॅटेगरी सारखा असला पाहिजे. या केसेसमध्ये बी वाली कॅटेगरी कोणती होती इथे? की अपॉर्च्युनिस्टिक. अपॉर्च्युनिटी बघणं, माइंडसेट आपला पॉझिटिव्ह ठेवणं. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर आपण ह्या सगळ्या गोष्टी शिकणार आहोत या 3 महिन्यामध्ये. ठीक आहे. अँड द लास्ट स्लाइड ऑफ टुडेज सेशन, 5 पॉइंट्स टू रिमेंबर अँड अप्लाय. जसं मी बोललो, यू हॅव ऑल द पोटेन्शियल टू गो फ्रॉम झिरो टू हिरो. ठीक आहे. सगळं पोटेन्शियल तुमच्यामध्येच आहे. सगळी धमक जी आहे ना ती तुमच्यामध्येच आहे. जस्ट ती बाहेर येणं गरजेचं आहे. हे 3 महिने आपण तोच प्रयत्न करणार आहोत. आय जस्ट वॉन्ट युअर सपोर्ट अँड डेडिकेशन इन दॅट. दॅट्स इट. ठीक आहे. सगळी हिंमत, सगळी कॅपेबिलिटी, सगळं पोटेन्शियल तुमच्यामध्ये आहे. कीप दॅट इन माइंड. बंक मारणं, त्यात माझं नुकसान नाहीये. कॅमेरा ऑफ करून फक्त झोपून राहणं, सकाळची वेळ, ऑफकोर्स लेझीनेस येऊ शकतो, त्यात माझं नुकसान नाहीये, तुमचं नुकसान राहील. सो कीप दॅट इन माइंड की माझं जे कर्तव्य ते मी माझ्या बाजूने 100% देणार आहे. आय विल बी हॅपी फॉर दॅट देन. बट मला यात पण आनंद होईल की तुम्ही जेव्हा डेडिकेशनने करणार, या सगळ्या गोष्टी जेव्हा शिकणार आहे ना, जेव्हा तुमच्या लाईफमध्ये काही चांगले चेंजेस होतील, आय विल बी रिअली हॅपी फॉर दॅट. सो डोंट टेक इट ग्रँटेड वे. सिरियसली राहा या गोष्टीमध्ये, या सेशनसाठी. ठीक आहे. व्हेरी इम्पॉर्टंट फॉर यू. युअर सॉफ्ट स्किल हॅज पॉवर टू चेंज युअर एंटायर लाईफ. खूप एक्झाम्पल्स माझ्या समोर आहेत. आय हॅव लिटरली मेनी एक्झाम्पल्स इन माय माइंड, इन माय स्टोरी, इन माय करिअर ऑल्सो. ऍक्च्युअल हायपोथेटिकल तर नाही, रिअल एक्झाम्पल्स आहे माझ्यासमोर की त्यांनी त्यांच्या सॉफ्ट स्किलमुळे फक्त त्यांची एंटायर लाईफ चेंज केली. आपण म्हणतो ना, बनिया लोक असतील किंवा मारवाडी लोक, असं म्हटलं जातं की ते बिझनेसमध्ये खूप चांगले असतात. म्हणतात तसे लोक खूप चांगले असतात, गुजराती लोक खूप चांगले असतात बिझनेसमध्ये. का म्हटलं जातं असं? ती टोन दे युज्ड, दी अप्रोच दे हॅव विथ देअर कस्टमर, दी रिटेन्शन पॉवर फॉर देम, फॉर द कस्टमर. त्यांची बोलण्याची पद्धत बघा कशी असते कस्टमरसाठी, त्यांची टोन कशी असते. ते छोटासा पण कस्टमरला इग्नोर नाही करत. 2 रुपयाची जरी वस्तू घ्यायला कोणी आलं ना, तर ते इग्नोर नाही करणार की हा तर 2 रुपयाची गोष्ट घ्यायला आलाय. बिकॉज अ कस्टमर हू कॅन बाय 2 रुपीज ऑफ युटिलिटीज फ्रॉम यू कॅन बाय 2 lakhs and 2 crores ऑफ युटिलिटी ऑल्सो फ्रॉम यू. एखादा 2 रुपयाचा कस्टमर 2 लाखाचा पण होऊ शकतो भविष्यामध्ये. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. So your soft skills are very important for you to change your entire life. Okay? And the positive mindset leads you towards success. तुम्हाला सक्सेस पासून कोणीच थांबवू शकत नाही जर तुम्ही तुमच्या लाईफमध्ये पॉझिटिव्ह असाल तर. ओके? समजतंय सर्वांना? Yes, sir. ओके. Just Yes, one sir. minute. Just 1 minute. Just 1 minute. Okay. Okay. So, ओके, स्क्रीन दिसते सर्वांना? 5 पॉइंट्स टू रिमेंबर दिसतंय स्क्रीनवरती? येस सर. 5 पॉइंट्स टू रिमेंबर, राईट? सो पॉझिटिव्ह माइंडसेट असू द्या तुमच्या लाईफमध्ये नेहमीप्रमाणे. जसं मी तुम्हाला आता पण सांगितलं, पॉझिटिव्हली जर तुम्ही राहाल तर तुमच्यासाठी हे अक्वायर करणं इझी असेल. इट विल बी व्हेरी इझी फॉर यू टू अक्वायर ऑल दिस स्किल्स. ओके? अँड यू आर रिस्पॉन्सिबल फॉर युअर ऍक्शन्स अँड रिझल्ट्स. व्हेरी इम्पॉर्टंट. डोंट ब्लेम एनीवन फॉर युअर फ्युचर. आपण म्हणतो ना की आय एम फ्रॉम दिस बॅकग्राऊंड,
माझ्या आजूबाजूला अशा अशा गोष्टी आहे, त्यामुळे माझी ग्रोथ होत नाहीये. देर आर सर्टन पीपल इन माय लाईफ, बिकॉज ऑफ दॅट आय एम अनेबल टू ग्रो माय सेल्फ, अनेबल टू लर्न, अनेबल टू अप्रोच पॉझिटिव्हली इन लाईफ. नाही, दॅट इज टोटली युअर डिसिजन. दॅट्स इट. जन्म कुठे घेतो आपण हे फक्त आपल्या हातात नसतं. दॅट इज अ नॅचरल थिंग. बट त्यानंतर आपण जे करिअर घडवतो ना आपलं, दॅट इज टोटली इन युअर हँड. कदाचित असं होऊ शकतं की बऱ्याच मुलांना सोर्सेस नाही भेटत ग्रो करण्यासाठी, त्यांच्याकडे तो बॅकग्राऊंड नसतं किंवा त्यांची सिच्युएशन तशी नसते. बट इट इज ऍज अ टेम्पररी बेसिस. आयुष्यभर तुम्ही हे ब्लेम नाही करू शकत कोणालाच. सो फॉर युअर ऍक्शन अँड रिझल्ट यू आर ओनली रिस्पॉन्सिबल. फॉर युअर फ्युचर यू आर ओनली रिस्पॉन्सिबल. नशिबावर सोडू नका. नशीब हा त्याचा रोल प्ले करणार आहे लाईफमध्ये, ते तर कोणीच सुटत नाही त्याच्या हातातून. बट आवर रिस्पॉन्सिबिलिटी इज टू ग्रो अँड टू लीड आवर सेल्फ इन सच अ वे दॅट की आपण आपल्या बाजूने कमी पडलो नाही. हा माइंडसेट खूप गरजेचा आहे तुमच्या लाईफमध्ये. हार मानणं स्टार्टिंगलाच ही कधीच तुमच्या माइंडमध्ये सिच्युएशन नका आणू दॅट यू आर ब्लेमिंग समथिंग. कधीच नाही. सो यू आर ऑलवेज रिस्पॉन्सिबल व्हॉट इज हॅपनिंग विथ यू, व्हॉट आर द रिझल्ट यू आर गेटिंग. तुम्ही चांगलं परफॉर्म करणार, तुम्हाला चांगले रिझल्ट भेटणार. दॅट्स इट. कीप दॅट इन माइंड. तुम्ही चांगलं अप्रोच करणार तुमच्या लाईफमध्ये, यू आर गेटिंग गुड रिझल्ट. दॅट इज इम्पॉर्टंट. दॅट्स इट. ठीक आहे. अँड दी प्रोग्रेस स्टार्ट फ्रॉम यू. वाय आय एम सेइंग दॅट प्रोग्रेस स्टार्ट फ्रॉम यू? बिकॉज की आपण जेव्हा म्हणतो ना की दिस थिंग्स शुड गेट चेंज्ड, या गोष्टी बदलल्या पाहिजे, असं असं झालं पाहिजे, ही गोष्ट झाली पाहिजे, ती गोष्ट झाली पाहिजे. बट व्हॉट दॅट इफ वी आर द पर्सन हू कॅन चेंज दोज थिंग्स? आपण तो अप्रोचच जर बदललं किंवा आपणच ती प्रोग्रेस जर स्टार्ट केली तर काय प्रॉब्लेम आहे? बी द चेंज यू वॉन्ट टू सी इन दिस वर्ल्ड. दॅट्स इट. तुम्हाला जे बदल बघायचे ना या आयुष्यामध्ये, या लाईफमध्ये, ते तुम्ही स्वतः घडवणार. ते तुम्ही स्वतः त्यामध्ये कॉन्ट्रीब्युट करा. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. हे 5 पॉईंट लक्षात ठेवा. तर हे सगळं सॉफ्ट स्किलला कुठे ना कुठे कनेक्ट होतं, म्हणून मी इथे ऍड ऑन केलंय ते या स्लाइडमध्ये. दॅट्स इट. बिकॉज टुडे इज इंट्रोडक्टरी सेशन. दॅट्स वाय आय एम नॉट गेटिंग इन टू सो मच स्लाइड्स. या 4-5 स्लाइड्स होत्या की ज्या मला तुम्हाला एक्सप्लेन करायच्या होत्या की सॉफ्ट स्किल किती इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी. राईट. ओके. सो from now onwards, as I told you, every time whenever we are learning, we are into the session, keep your notebooks with you, keep your pen with you for noting down something important. And if in case I am posting anything, मी जर होमवर्क दिलं असेल, मी काही ऍक्टिव्हिटी दिली असेल, काहीही असो, मल्टिपल चॉईस क्वेश्चनची काही एक्झाम मी ठेवली किंवा काही पण असेल काइंड ऑफ सिनॅरिओ, त्यामध्ये ऍक्टिव्हली पार्टिसिपेट करायचंय. अँड यू नीड टू बी अटेंटिव्ह. फुल फ्लेजने तुम्हाला इंटरेस्ट दाखवायचा आहे यामध्ये. ठीक आहे. ओके. सो जस्ट 1 मिनिट. काही क्वेश्चन्स कोणाला? यू कॅन आस्क द क्वेश्चन्स इफ यू हॅव एनी डाउट्स. एनिथिंग. एनी डाउट्स? एनीवन? सी अगेन आय एम जस्ट 1 मिनिट. मी एकदा कॅन्डिडेट्स चेक करतो पुन्हा एकदा. जस्ट गिव्ह मी 1 मिनिट. तुमची अटेंडन्स पण घेतली जाणार आहे. सो कीप दॅट इन माइंड ऑल्सो. राईट. सो आय एक्सपेक्ट यू ऑल टू बी अटेंटिव्ह इन सेशन्स. ठीक आहे. ओके. फाईन. जितके पण स्टुडंट्स आज आहेत, अगेन टेलिंग यू वन्स अगेन, बी अटेंटिव्ह, बी फोकस्ड, अटेंड एव्हरी वीक. ज्या पण सॅटर्डेला कदाचित समजा मी अनाऊन्स केलं किंवा तुम्हाला इन्फॉर्मेशन येऊन जाईल, एखाद्या इमर्जन्सीमध्ये जर जमलं नाही सेशन, तर यू विल बी इन्फॉर्म्ड अबाउट दॅट, नो डाऊट. बट ऑफकोर्स वी विल ट्राय मॅक्झिमम वे की आपण या 3 महिन्यामध्ये, ऑफकोर्स यू आर विथ मी फॉर 3 months टिल ऑगस्ट एंड, ऍज पर माय इन्फॉर्मेशन व्हॉट आय गॉट थ्रू द इन्स्टिट्यूट. सो या 3 महिन्यामध्ये आपल्याला खूप काही शिकायचंय. आज फक्त इंट्रोडक्शन होतं. दॅट्स इट. ही जी प्रेझेंटेशन होती ना, हे फक्त तुम्हाला हे सांगण्यासाठी होतं की सॉफ्ट स्किलचा जो रोल आहे तुमच्या लाईफमध्ये हा खूप मोठा आहे. ठीक आहे. सो दॅट्स वाय आय टोल्ड यू अँड आय मेन्शन ऑल दिस थिंग्स इन दिस स्लाइड्स. या 3-4 स्लाइड होत्या फक्त.
एनी डाऊट एनीवन? काही विचारायचं असेल, काही तुम्हाला जर डाऊट असेल आजच्या सेशन बद्दल, लँग्वेज बद्दल काही कन्फ्युजन असेल, विचारून घ्या. बिकॉज दिस इज द फर्स्ट सेशन ऑफकोर्स. कारण की पहिल्या सेशन मध्ये आपल्याला कदाचित असं असू शकतं की माझी काही लँग्वेज समजली नसेल, किंवा तुम्हाला असं वाटत असेल की यामध्ये अजून द वे ऑफ टीचिंग शुड बी डिफरंट, असं काही असेल तर मला कळवा. बिकॉज दिस इज द फर्स्ट सेशन. मीच तुम्हाला विचारतो, ओके वाटलं सेशन? परफेक्ट आहे? असंच ठेवायचा फ्लो, दी सेम फ्लो? येस सर. काहीतरी आन्सर द्या. यू कॅन Yes, अनम्यूट sir. युअरसेल्फ, राईट? सेम असंच ठेवायचं, राईट? इंग्लिश Yes. मराठी कॉम्बिनेशन, ठीक आहे ना? सिम्पलिस्टिक राहूया, ठीक आहे? येस, ओके, सर. ठीक आहे, ठीक आहे, ओके, थँक्यू. सो ज्यांनी पण त्यांचे नाव चेंज केलं असेल त्यांनी प्लीज चेंज करा. जस्ट लेट मी चेक वन्स अगेन की कोणी रिअलमी वगैरे कोणी दिसतंय की नाही. अगेन रिअलमी 939 कोण आहे? 3939, सॉरी, रिअलमी RMX 3939 डबल कनेक्ट केलंय की काय? फॉर एक्झाम्पल जस्ट लेट मी नो सो दॅट आय विल इग्नोर दॅट. जर कोणी असेल तर प्लीज लेट मी नो सो दॅट तुमची अटेंडन्स लागेल, नाहीतर ते ऍबसेंटी मध्ये जाणार ना. दॅट्स वाय आय एम आस्किंग. रिअलमी RMX 3939 पण दिसतंय इथे. बाकी तर ऍज युजल इट्स ओके. ओनली वन डिवाइस आय एम गेटिंग लाईक दॅट. ठीक आहे, जस्ट वन. Just give me 1 minute. Just submitting the attendance. Okay. From next time onwards, we are starting at around 7:55. थोडं 3-4 मिनिट स्टार्टिंग करूया अगोदरच, सो दॅट यू विल गेट प्रॉपर टाइम फॉर डिस्कशन. ठीक आहे, कारण की पुढच्या सेशन पासून प्रेझेंटेशन जास्त असणार आहे. ठीक आहे ना, स्लाइड्स जास्त असतील. ऍज दिस वॉज द फर्स्ट सेशन, वी आर जस्ट इंट्रोडक्टरी, राईट? तर पुढच्या सेशन पासून लक्षात असू द्या या सगळ्या गोष्टी. ठीक आहे. एनिथिंग टू आस्क एनीवन? काही प्रश्न कोणाला? आपण आज वाइंड अप करूया of course, but if someone want to ask something, you can ask. We have 2-3 minutes with us. Again, I am having a different session again for next batch. No doubt. शक्यतो जेव्हा आन्सर्स वगैरे किंवा क्वेश्चन वगैरे विचारेल ना मी, तेव्हा चॅट बॉक्स मध्ये पण टाकत जा. कम्फर्टेबल असेल आय थिंक फोनवर तुम्हाला चॅटिंग करायला, राईट? इट्स व्हेरी इझी फॉर मी ऑल्सो टू अंडरस्टँड की तुम्हाला काही गोष्टी समजताय की काही डाऊट असेल तर. ठीक आहे, गेटिंग एव्हरीवन, राईट? फाईन. ऑल्सो देर इज अन ऑप्शन फॉर रिॲक्शन्स पण तुम्ही देऊ शकता. त्यात रिॲक्शन्स पण असतात. यू कॅन थम्स अप और काइंड ऑफ दॅट वे. ठीक आहे, ओके, ओके, फाईन. आज आपण काय शिकलो? एक फायनलाइज समरी इन 1 मिनिट. सॉफ्ट स्किल, हार्ड स्किल्स. हार्ड स्किल योर टेक्निकल नॉलेज, सॉफ्ट स्किल इज योर ऍट्रिब्यूट्स, योर पर्सनॅलिटीज, योर एव्हरीथिंग अदर दॅन योर टेक्निकल नॉलेज, राईट? आपले त्यामध्ये ऍटिट्यूड आलं, आपला अप्रोच आला, आपली टोन आली, आपली पर्सनॅलिटी आली, आपलं कम्युनिकेशन स्किल आलं, आपलं टाइम मॅनेजमेंट आलं, आपलं स्ट्रेस मॅनेजमेंट आलं, आपली लिडरशिप क्वालिटी आली. एव्हरीथिंग अपार्ट फ्रॉम युअर टेक्निकल नॉलेज इज युअर सॉफ्ट स्किल, राईट? आफ्टर दॅट व्हॉट वी लर्न इज दॅट की EQ IQ चं कंपॅरिझन आपण केलं. इमोशनल क्वेश्चन किती इम्पॉर्टंट असतो ते आपण बघितलं. एक्झाम्पल बघितलं एका शू मेकिंग कंपनीचं, ज्यामध्ये कॅटेगरीज होत्या A आणि B, राईट? ऑपॉर्च्युनिस्टिक राहणं व्हेरी इम्पॉर्टंट असतं, म्हणजे खूप इम्पॉर्टंट असतं, राईट? महत्वाचं आहे खूप. आणि लास्टली आपण काही 5 पॉइंट असे बघितले की त्यामध्ये आपण हे समजलो की सॉफ्ट स्किल खूप इम्पॉर्टंट असतात तुमचं पूर्ण आयुष्य बदलण्यासाठी. तुम्ही जे दैनंदिन कार्य करतात ना, व्हॉट एव्हर यू डिस्कस विथ युअर पीपल इन पर्सनल लाईफ, प्रोफेशनल लाईफ, त्यामध्ये सगळ्या ठिकाणी सॉफ्ट स्किल येतात. तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत भांडणं होतात काही कारणास्तव, तो अप्रोच पण जेव्हा असतो आपला त्यांच्याबद्दल, तो पण एक सॉफ्ट स्किल आहे. हाऊ यू अप्रोच युअर पीपल, राईट? या सगळ्या गोष्टी सॉफ्ट स्किल मध्ये येतात. So soft skills are very important. This was the introductory session. From next session onwards, we are going to study of core soft skills. जसं कम्युनिकेशन झालं, जसं पब्लिक स्पीकिंग झालं, जसं लिडरशिप क्वालिटीज झालं, टाइम मॅनेजमेंट झालं, एव्हरीथिंग वी आर गोइंग टू डिस्कस. क्रिटिकल थिंकिंग झालं. फ्रॉम नेक्स्ट सेशन ऑनवर्ड्स वी आर ऑन दी पाथ. आपण एक रूट मॅपवर येणार आहोत आपण डिस्कस करण्यासाठी. ठीक आहे, आपण इथेच आज थांबूया.
नेक्स्ट सेशन ऑनवर्ड्स टायमिंग वरती जॉईन करा. आय होप यू विल जॉईन ऑन टाइम and we will be again on path. Okay, from next session onwards. Done? ठीक है. We are stopping today. Thank you so much and we'll meet next week. Thank you so much. Thank you. Thank you.